अनुचे जे अग्र ऐसा तेथे मार्ग औटपिटे सवेग जवेवरी पंचदेव एक रूपा देखिली औटपिठी वसली असेवती तयाचे वर रश्मी अग्रामधुनी शुद्ध ब्रह्म निर्वाण असे तेथे ज्ञानदेव म्हणे ब्रह्माचे अंत नाही ऐसी मात बोली तसे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातलं श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकवर केलेलं 32 क्रमांकाची ओवी 8वा अध्याय ज्ञानेश्वरी याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतम क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम अधियज्ञोहमेवात्र देहे देह वृतांवर. अर्थात भौतिक प्रकृती सतत बदलत राहते. चिंतन केलं आपण कालच्या आणि परवाच्याही एपिसोडमध्ये की बदलते ती प्रकृती आणि या बदलामध्ये 6 पायऱ्या असतात. मुख्यत्वे करून 6 स्थित्यंतर यात होत असतात, यात बदल होत असतात. ते 6 टप्प्यांमध्ये होतं. पहिलं उत्पत्ती, निर्माण होतं, नंतर स्थिती, निर्माण झाल्यानंतर ते स्थिर होतं, पुन्हा विकसित व्हायला लागतं, विकास, नंतर प्रजनन आणि पुढं क्षय आणि नंतर विनाश. या भौतिक प्रकृतीला अधिभूत असेही म्हणतात. या 6 पायऱ्यांनी प्रकृती उत्पादित होऊन लयाला जात असते आणि म्हणून याला अधिभूत असंही म्हटलेलं आहे. प्रकृतीच्या विशिष्ट काळी तिची उत्पत्ती होते. त्याचाही काळ वेळ सगळं ठरलेलं असतं महाराज. ब्रह्माकरता जीवांकरता जो निसर्गाचा नियम आहे, ईश्वर तत्वाचा जो नियम आहे, तोच नियम प्रकृतीच्या ठिकाणी सुद्धा लागू होतो महाराज. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. माऊली सांगतात की कुठलीही गोष्ट पूर्णपणे नाश पावत नाही, फक्त तिचं एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होत असतं. जसं आपण चिंतन केलो की देहिन्नोस्मिन्यथा देहे कौमार्यम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. अर्जुना, तू शोक करूच नको. मरणाविषयी शोक सुद्धा निषिद्ध मानलेला आहे भगवंतानी. कारण एक ना एक दिवस ही आहेच. आएगा सो जाएगा जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे, फक्त तो आज का उद्या इतकाच फरक आहे. म्हणून तू जरी भीष्म द्रोणादींना नाही मारलं तरी वृद्धापकाळान का होईना मरण शेवटी त्यांना येणारच आहे. परंतु आता जर तू त्यांना मोक्ष दिलास तर ते जे घुटमळत आहेत अधर्माच्या बाजूला उभं राहिल्यामुळं त्यांची जी कालवाकालव होते आहे मानसिक स्थितीमध्ये, ते शरीराने देहाने तिकडे आहेत, पण त्यांची अंतरिम इच्छा हीच आहे की पांडवांचा पक्ष विजयी व्हावं, तुम्हाला न्याय मिळावा, हाच त्यांचाही हेतू आहे. परंतु काही तत्वानुसार बांधले गेले आहेत, काही प्रतिज्ञेमुळे अडकले आहेत. म्हणून तू त्यांचा विचार करू नको. कारण मृत्यूचा खेद करणं हेच मूर्खाचं लक्षण आहे भगवंत सांगतात. कारण तो येणारच आहे. भौतिक प्रकाराने येईल, दैविक येईल किंवा आध्यात्मिक येईल. भौतिक आणि दैविक तुम्ही चुकवू शकतात, परंतु अध्यात्मातला मृत्यू हा ठरलेला आहे. वृद्धापकाळ होऊन या जगताचा निरोप घ्यावा लागणार आहे. म्हणून तू शोकच करू नको. कर्तव्य कर्तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. या 6 अवस्था
प्रकृतीच्या विशिष्ट वेळी ह्या आकाराला येत असतात आणि हळूहळू एकाचं दुसऱ्यात रूपांतर होत असतं आणि विशिष्ट काळी ह्या लयही होतात. जन्मला म्हणून कौतुक, मृत्यू आहे म्हणून शोक हे चूक आहे. कारण परिवर्तन हा जगताचा नियम आहे आणि त्याला जीवसुद्धा अपवाद नाही. परिवर्तनशीलता हा प्रकृतीचा नियम आहे. आत बसलेलं चैतन्य हे जरी अविनाशी असलं, अपरिवर्तनीय असलं, तरी ते ज्याच्या संग आहे तो देह हा प्राकृतिक देह आहे. हा पंचमहाभूतापासून आणि त्रिगुणात्मक प्रकृतीपासून हा रचलेला देह आहे. फक्त चैतन्याच्या संग आहे, चैतन्याच्या सहवासात आहे, म्हणून याच्या स्थित्यंतर आहे. वास्तविक पाहता हा जड आहे. जड असताना सुद्धा चैतन्यमान भासतो, हीच माया आहे. म्हणून विशिष्ट काळी जीवाप्रमाणे ही प्रकृतीसुद्धा लय पावत असते. परिवर्तनशीलता हा प्रकृतीचा नियम आहे आणि हे सर्व परिवर्तनशील प्रकृतीत निरंतर होत असतं. उत्पत्ती होणं, स्थिती, त्याचा विकास होणं, पुन्हा प्रजनन, पुन्हा क्षय आणि मग विनाश. या सगळ्या क्रमाक्रमानं प्रत्येकाच्या नशिबी असतं. प्रकृती ही त्याला अपवाद नाही. आएगा सो जाएगा. उत्पत्ती आहे तिथं क्षय आहेच आहे, मृत्यू आहेच. यावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय ज्ञानेश्वरी त्यातल्या 32व्या ओवीत भाष्य करतात की भूतांते अधिकरोनी असे आणि भूतसंयोगे तरी दिसे जे वियोगा वेळे भ्रंशे नाम रूपाधिक. खेळ दाखवलेला मायांचा भगवंत अर्जुनाला सांगतायत की भूतांते अधिकरोनी असे आणि भूतसंयोगे तरी दिसे. हा पंचमहाभूतांचा जो देह आहे अर्जुना, तो आश्रयाने असतं. कुणाच्या? तर चैतन्याच्या. त्याच्याच संयोगानं, पंचकरणानं तो दृष्टीला पडतो. मग पंचमहाभूतांचा वियोगकाली लय पावते. जेव्हा आयुष्य सरतं त्यावेळेस ते पुन्हा त्या पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन जात असतं. असं जे नाव रूपाधिक आहे त्यालाच प्रकृती म्हटलेलं आहे. त्याला हे प्रकृतीचं चक्र म्हटलेलं आहे आणि या चक्रामध्ये संपूर्ण सृष्टी ही येते आणि जाते, उत्पत्ती होते आणि लयालाही जाते. म्हणून माऊली वर्णन करतायत की भूताते अधिकरोनी असे आणि भूतसंयोगे तरी दिसे जे वियोगा वेळे भ्रंशे नामरूपाधिक. संपलं की काही शिल्लक राहत नाही. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.